संघ जोपर्यंत 12th मॅन येणार नाहीये मॅच सुरू होणार नाही. तर धन्यवाद दादा, गुड टाइम. येस, पुन्हा एकदा मिळूया. तर मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे पडगे संघ आणि टेंबोडे संघ. सिरियसली घ्या थोडस मॅचला. 12th मॅन पाठवा, बॅटिंग टीम अँड फिल्डिंग टीम. आपलं 40+ क्रिकेट शिस्तीसाठी ओळखलं जातं आणि त्याची थोडीशी प्रचिती आपण द्यायची आहे. फोटो सेशन केला जातोय, का करू नये मित्रांनो. मेहनत केली आहे, घाम गायलाय. बोला गणपती बाप्पा. तर यस, रविवारच्या दिवशी देखील हाच जोश आम्ही अपेक्षित करतोय, इच्छा व्यक्त करतो. आपल्या संघातील एखादा खेळाडू मात्र बाईक घेऊन जाईल. चांगला खेळ आपण त्या दिवशी देखील कराल. शुभेच्छा असेल टेंबोडे संघाला देखील, पडगे संघाला देखील. सूर्यकांत मस्कर जे खेळतात आमचे टेंबोडे संघामध्ये, त्यांना देखील मनपूर्वक शुभेच्छा. खूप एक काळ गाजवलाय. एसटी रक्षक आणि 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत, परंतु त्याहूनही सुंदर ते एसटी रक्षक आहेत. क्रिकेट कळत नव्हतं तेव्हापासून त्यांचं एसटी रक्षण आम्ही नक्कीच पाहतोय. चला चला 12th मॅन प्लीज या. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. नंतर कॅल्क्युलेशन मध्ये गडबड झाली ना, कारण की पप्पूचा पप्प्या कधी आमच्या स्कोरर कडनं होईल कोणीच सांगू शकत नाहीये. तर नक्कीच यस, धन्यवाद. समालोचकांसाठी 500 रुपयांचा पारितोषिक येते. आपण पाहू शकाल पालेबुद्रुक गावचे सरपंच सन्माननीय श्री अविनाश शेठ उलवेकर साहेबांच्या माध्यमातून. तर पडगे संघ चला आपला 12th मॅन पाठवायचा आहे. धन्यवाद दादा. आपण पाहिलं तर नक्कीच आपलं चला 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 मॅच सुरू करायची आहे मित्रांनो. विनंती असेल, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला खेळतोय फलंदाज निवृत्ती भोईर. पहिलाच बॉल. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग गेली होती खेडूपाडा संघाविरुद्ध खेळत असताना. निवृत्ती भोईर आणि रमाकांत पाटील, शंकुनाथ पाटील माफ करा, शंकुनाथ गडगे. येस, आपण पाहिलं तर काका आपलं देखील स्वागत आहे. एक संध्याकाळचं सत्र, रात्री गुलाबी थंडी पडली आहे मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकेल ही मॅच, कोण सुपर 12 मध्ये दाखल होईल. निलेश भोईर आहेत गोलंदाज. तर यस, आपण पाहू शकाल पहिलाच बॉल सिंगल. दुसरा बॉल जमिनीला घासत पुसत गुदगुल्या करत ट्रॅव्हल करतोय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून सीमारेखा पार. मिळताय धावा 4, येतोय चौकार. शक्ती प्रदर्शन ताकद. टॉसच्या वेळी थोडंसं मित्रांनो मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, परंतु नाणेफेक हारला टेंबोडे संघ. तिथून मात्र बॅटिंग आली आहे वाट्याला आणि दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचं काम. इथे आपण पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जर का हा चेंडू अडवला असता तर अर्ध काम तर इथं संपलं होतं, कारण की निवृत्ती भोईर होता त्या ठिकाणी. निवृत्ती भोईरची विकेट मित्रांनो तुम्हाला प्राप्त झाली असती, परंतु चेंडू निसटला आणि तिथे मात्र एक सिंगल सहजरित्या पूर्ण होताना नक्कीच आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 86 फॉर 0. जबरदस्त सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा फलकावरती. निलेश भोईर नियंत्रणबद्ध गोलंदाजी, परंतु त्याहून सुंदर फटकेबाजी निवृत्ती भोईर आणि शंकुनाथ गडगे हे मात्र मैदानावरती साकारतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज होईल तयार. निवृत्तीसाठीचा हा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि यस, चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोनही खेळाडूंच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं आजचं क्रिकेट आपण पाहिलं ना मित्रांनो, हे खरं क्रिकेट आपण नक्कीच पाहतोय, कारण की काल देखील आपण पाहिलं भरपूर षटकार चौकार. उद्या परवा देखील ते षटकार चौकार आपण पाहू, परंतु क्रिकेट द गेम ऑफ तर यावेळेचा बॉल इथे मात्र बॉल हवेमध्ये आहे. एक धाव इथे वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसरी धाव वेगाने धावून इथे मात्र पूर्ण होताना नक्कीच आपण पाहू शकाल. वेगाने रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती सुरू आहे 10 पर्यंत.
तर नक्कीच इथे मात्र थर्ड अंपायरकडे कॉल आलाय, हाईट चेक करायची आहे. सध्या सुशांत शेळके आपणच्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच आपण पाहू शकाल. तर डिसिजन पेंडिंग असेल, पण पाहू शकाल आई एकविरा इव्हेंट्स च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. एक क्लोज कॉल असेल, पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. चला पुढचा बॉल, उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट. मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. चेंडू झाले 4, टीमची धावसंख्या झाली तब्बल 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड. 4 धाव्यांच्या मदतीने टीमचा धावफलक मात्र पुढे सरकतोय. पुढचा बॉल, वॉट अटेम्प्ट मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये डायव्हिंग एफर्ट्स आपण जरूर पाहतोय. इथे मी म्हणेल झेल जरूर सुटलाय, परंतु एफर्ट्सची दाद द्यावी लागेल. जीवाची पर्वा न करता आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल मित्रांनो, फ्री हिटचा बॉल होता, झेल घेण्याची संधी होती, रनआउट देखील मिळाला असता आणि तो प्रयत्न मात्र सफल झाला. इथे आपण पाहू शकाल 1 धाव या दोन्ही खेळाडूंनी मात्र धावून पूर्ण केली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल असेल या षटकामधला, लास्ट बॉल या ओव्हरचा. तर यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जरूर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. मागडी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी निलेश भोईर यांची. टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय आणि निवृत्ती भोईर आणि शंकुनाथ गडगे यांनी मात्र जे चढवले आक्रमण, टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचतीये 16 धावा धावफलकावरती. एक दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहू शकाल. नवीन गोलंदाज, चला बॉलरचं नाव ग्राउंडवरून सांगायचं आम्हाला. संतोष. तर संतोष आपण पाहू शकाल, संतोष भोईर यांना मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करावा लागेल. रात्रीची मॅच, सगळ्यात शेवटची मॅच आजच्या दिवसातली, जवळपास 1:15 घड्याळाचा काटा आपल्या सर्वांना दर्शवतोय आणि संतोष भोईर यावेळेस गोलंदाजीसाठी. यावेळेचा बॉल बाटीची काढा मित्रांनो जरूर घेतली गेली. 1 धावची संधी, डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये झालाय, परंतु वेगाने पहिली धाव इथे मैदानावरती कंप्लीट केली जाते. फलंदाज निवृत्ती भोईर आणि शंकुनाथ गडगे यांच्या माध्यमातून. एका धावेने टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 17 धावा धावफलकावर. 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. वेगाने धावफलक मात्र पुढे सरकत असताना जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पुढचा बॉल, इथे खराब चेंडू आहे. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल मित्रांनो. ऑफस्टिकला सोडून जातोय बॉल. बचेंगे तो और भी लढेंगे अशा प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र कुठेतरी अवांतर चेंडू मात्र मैदानावरती केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होईल सज्ज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडूला खोदून काढायचं होतं. ही लाईन चांगली आहे, ही लाईन चांगली आहे मित्रांनो. कमबॅक आणि कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानावरती करत असताना गोलंदाज संतोष भोईरला आपण पाहतोय. पहिला चेंडू जरूर वाईड टाकला, पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू वाईड आणि हा वेळचा चेंडू निर्धाव. पुढचा बॉल, पुन्हा एकदा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय जबरदस्त यष्टीरक्षण मैदानाच्या आतमध्ये, आणि पुन्हा एकदा थोडीशी कसरत आपण पाहू शकाल आई एकविरा इव्हेंट्स यांच्यासाठी. तिसऱ्या पंचांकडे गेला हा डिसिजन.
तर यस बॅटर क्लीन बोल्ड आहेत. तर जबरदस्त गोलंदाजी संतोष भोईर यांची. रिप्ले मध्ये आपण पाहतोय डिसिजन आला तिसऱ्या पंचांकडनं की बॅटर बोल्ड असणार आहेत. चांगली गोलंदाजी आहे मित्रांनो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग जोडी फोडण्यामध्ये कुठेतरी यश संपादन केलं संतोष यांनी. नवीन फलंदाज अमित कडव यांची वर्णी लागते इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. अमित कडव यांना आपण पाहतोय. चला थोडंसं लवकरच अमित दादा आपण विनंती आहे, कारण की जवळपास आता 2 वाजायला फक्त 10 मिनिटं उरलेली आहेत. आमचे आयोजक देखील भरपूर थकलेले आहेत. काल जवळपास 4:30 वाजेपर्यंत स्पर्धा चालली. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. अजून इथून पुढे 3 दिवस ही स्पर्धा आपल्या सर्वांना चालताना पाहायला मिळेल. उद्या या स्पर्धेत येईल अ गट म्हणजेच दादा संघ. तिसरा दिवस असेल या स्पर्धेचा. तर यावेळेस नवीन फलंदाज अमित कडव. 3 चेंडू झालेले आहेत चांगले. ते 3 चेंडू हाताळलेत, परंतु रनअप मध्ये थोडासा अडथळा जरूर आपण पाहू शकाल. पाऊलं अडखळली ना मित्रांनो, तर पुढचं पाऊल मित्रांनो नक्कीच जपून टाकायचं आहे. आणि तेच घडतंय मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी पाऊलं अडखळली आणि तिथून मात्र निर्णय केला. यावेळेस मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. एस्टनच्या समोर सापडतोय फलंदाज. बॅक टू बॅक विकेट्स मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडू नियंत्रणाने टाकायचा आहे. प्रत्येक चेंडू विचारपूर्वक टाकायचा आहे आणि प्रत्येक चेंडू योग्य टाकायचा आहे. हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये संतोष भोईर यांचा. आणि तो ठरवतायत मात्र योग्य. कमबॅक करणारं षटक मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संतोष भोईर यांचा झालाय. आणि धाव फलकावरती धावसंख्या पण यांनी खर्च केली आहे फक्त 2. टीमची एकूण धावसंख्या 18 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष मस्कर यांना आपण पाहतोय. खूप लवकर त्यांना यावं लागलंय. स्लॉगवर स्पेशलिस्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु 2 फलंदाज एक चांगली सुरुवात मिळाल्यानंतर लवकरात लवकर मात्र बाद होत आहेत. आणि तेच कारण आहे की संतोष मस्कर यांना मात्र त्वरित मैदानावरती यावं लागतंय. 4 बॉल झालेले आहेत. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंमध्ये 2 गडी बाद करत 2 धावा खर्च करतायत गोलंदाज संतोष भोईर. खेळ थोडासा लेझी चाललाय पंच. आपण थोडंसं लक्ष द्या. संध्याकाळचे रात्रीचा पर्व, परंतु प्रेक्षक मायबाप वर्ग जो दर्दी रसिक आहे ना क्रिकेटचा, तो अजून देखील मैदानावरती उपस्थित आहे. आपल्यामुळेच तर ही स्पर्धा यशस्वी आहे आणि आपल्या सर्वांसाठीच तर ही स्पर्धा ठेवली गेली आहे आमच्या गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल इथे आपण पाहिलं तर हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. दांडी 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 गुल करतायत आणि एक वेगळं सेलिब्रेशन. काय सेलिब्रेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम कामगिरी संतोष भोईर यांची मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात मिळाली होती. 16 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर संघाची नैया कुठेतरी डुबताना मैदानावरती आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. रिप्लेमध्ये पाहू शकाल काय चेंडू डिलिव्हर केलाय. खडे खडे चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि फर्निचर डिस्ट्रॉय तिथे होताना आपण नक्कीच पाहतोय. काटा बदलला चेंडूने आणि सेलिब्रेशन पहा. किती खुश आहेत ते, एन्जॉय करतायत. एक 40+ संघातील खेळाडूंचा मी इंटरव्ह्यू घेत होतो की मॅच जिंकल्यानंतर पारितोषिकाचं काय करणार. तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला पारितोषिकाशी काय घेणं देणं नाही आहे. आम्ही आमचा क्रिकेट एन्जॉय करायला येतो. आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवायला येतो. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये ते निरागस मित्रांनो 40+चा चेहरा मैदानावरती त्याचा जल्लोष सर्व काय सांगून जातोय. टीमची धावसंख्या झाली आहे 18. या षटकातला हा शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आपण पाहतोय रमाकांत पाटील यांना मैदानाच्या आतमध्ये. तर यावेळेस शेवटचा चेंडू हा देखील खोदून काढण्याचा प्रयत्न. सिंगल तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. नकार आला. या षटकामध्ये भरपूर विकेट्स गेल्यात आणि त्यामुळे नकार आलाय मित्रांनो. एकच धाव. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जिथे 16 होते आता फक्त आहेत 19 आणि गडी गारद झाले 3. चला टीम मीटिंग नको आहे दादांनो. विनंती करतो तुम्हाला सर्वांना लगेच मॅचला सुरुवात करा.
दोन्ही संघ मॅन इन ब्लूज आपण पाहतोय, परंतु पडगे संघ या मॅचमध्ये थोडासा कमबॅक करत असताना मैदानावरती चांगली गोलंदाजी करतोय. पहिलं षटक जरूर मागडे ठरलं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलाय. परंतु अजून देखील निवृत्ती नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, ज्या निवृत्तीने मागच्या मॅचमध्ये काय 2000 बॅटिंग केली होती. एक क्लोज कॉल होता आणि त्यामध्ये त्याने मात्र जो कॉन्फिडन्स दाखवला, पंचांना सांगितलं तुम्ही तिसऱ्या पंचांची मदत घ्या, तिथून मात्र जीवनदान मिळाल्या स्वरूप बॅटिंग पुन्हा एकदा त्याला संधी मिळाली आणि वन साइड पिस काढली गोलंदाजांची. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये लव भोईर, एक लेजंड खेळाडू मैदानावरती आपण नक्कीच पाहतोय. चला चला लव दादा, थोडंसं स्पीडअप करा प्लीज, आपल्याला विनंती असेल. थोडासा वेग वाढवा या मॅचचा. धावा तर रोखल्यात मित्रांनो, परंतु 40+ मध्ये प्रत्येक मॅच, आज एकही मॅच वन साइड झालेली नाही आहे. प्रत्येक मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला वळवलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत चेंडूला उचलतील. खराब क्षेत्ररक्षण आहे. थोडेसे गुडघे दुखीचा त्रास नक्कीच 40 नंतर होतो. त्या थंडीमध्ये थोडासा त्रास अजून वाढतो आणि त्यामुळे वाकण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. तिथे मात्र एक होती, तिला सहज 2 मध्ये कन्वर्ट केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये लव भोईर पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च करतायत. शुभम शेळके वाट पाहत आहेत कधी मॅच संपेल. जबाबदारी घेतली आहे त्यांनी या स्पर्धेची आणि ती स्पर्धेची जबाबदारी अगदी चोख पाडत असताना शुभम शेळकेंना आपण पाहतोय आपण सुशांत शेळकेला, दत्ता शेळके असतील, कुणाल शेळके असतील, भरपूर आमचे दीपेश दादा अगदी व्यासपीठावरती तळ ठोकून उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं मित्रांनो एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे दीपेश दादांबद्दल सांगायचं झालं तर. आणि या मैदानाच्या आतमध्ये कोणालाही कशाची कमी पडू द्या, ते मात्र अगदी हक्काने तिथे उभे असतात. आमचे लेजंड खेळाडू आपण पाहू शकाल, दीपक भाई शेळके हे देखील आपण नक्कीच त्यांना पाहतोय. आज मित्रांनो दिवस नव्हता दीपक भाईंचा, गोलंदाजीमध्ये थोडेसे मागडे ठरले, फलंदाजी देखील पहिल्याच बॉलला आउट झाले. अन्यथा कुठेतरी निकाल लावला होता, गुलाल आपलाच होता, परंतु चुकलं फलंदाजीमध्ये. तर इथून आपण पाहिलं तर आमचे पार्टीमॅन्स पुन्हा एकदा रिटर्न येत असताना यावेळेचा बॉल इथे मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर होताना आपण पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या झाली आहे 25 धावा. पुढचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा वळवलाय, कार्पेटच्या मदतीने बॉल ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव, दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र एकदा गाडी सुटली ना मित्रांनो, गाडीला युटर्नच बसत नाहीये. ट्रक आहे की काय भला मोठा, कारण की सुटली होती गाडी आणि तिथून ब्रेकच लागला नाहीये. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये विकेटचं पतन. फॅन्स पहा, इथे मात्र मोठ्या संख्येने फॅन्स आहेत दोन्ही टीमचे, कारण की मित्रांनो हे तेच खेळाडू आहेत ज्याने तुमच्या गावाला ओळख दिली आहे. विलास पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. धावफलक स्थिरावलंय. तिसऱ्या षटकातील जवळपास एकच चेंडू शिल्लक आहे. लव भोईर देखील फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करतोय. टीमची एकूण धावसंख्या आपण पाहिलीत तर फक्त आणि फक्त 26 धावा धावफलकावरती. निवृत्ती भोईर अजून देखील मैदानावरती आहे, परंतु स्ट्राईक पासून वंचित आहेत. सलामीला आल्यापासून फक्त 5 चेंडू ते खेळलेत आणि 5 चेंडूचा सामना करत 7 या धावसंख्येवरती वैयक्तिक ते खेळी करताना जरूर आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज विलास पाटील आपण जरूर पाहतोय. इन ॲट नंबर 6 खोदून काढले या बॉलला. पुन्हा एकदा लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक जज करेल या चेंडूला. खराब क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पूर्ण होताना पाहतोय. 3 षटकांचा दरम्यान इथे खेळ समाप्त झालाय. 9.33च्या सरासरीने पहिल्या 3 षटकांमध्ये जमा केल्या त्या मात्र 28 धावा आणि शेवटचं षटक कोणाच्या माध्यमातून हाताळलं जाईल, कोणावरती जबाबदारी असेल या लास्ट ओव्हरची आणि तिचा फायदा मात्र निवृत्ती भोईर कशा प्रकारे घेतील हे देखील पाहणं गरजेचं. हर्ष मित्रांनो उद्या सकाळी भरपूर मेहनत घेतोय हर्ष या स्पर्धेसाठी. सुशांत शेळके यांचे बेस्टी आपण पाहू शकाल. काळजाचा तुकडा आहे सुशांत शेळके यांच्या.
तर नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती सुभाष ठाकूर यांना पाहतोय. पहिल्या तीनही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, नियंत्रित गोलंदाजी केली, जकडून ठेवले फलंदाजांना. परंतु पहिल्या इनिंगच्या लास्ट ओव्हरमध्ये जो चांगला खेळ करतो ना, त्याच्याकडे मोमेंटम जातो त्या मॅचचा, आणि तो मोमेंटम येईल का? आदई संघाच्या विरोधामध्ये जर कोण उभा होता तर मित्रांनो तो सुभाष ठाकूर, आणि तोच आला यावेळेस गोलंदाजीसाठी. यावेळेस रनअप मित्रांनो, प्रेक्षकांना वाटत असेल की हा आगळा वेगळा रनअप काय आहे, परंतु एक खूप मोठी इंजुरी त्यांना झाली आहे. पूर्णपणे त्यांची वेस्ट आपण पाहिली तर व्यवस्थित काम करत नाही, बेंड होऊ शकत नाही आहे, परंतु गोलंदाजी करायची आहे. माझ्या संघाला त्यांना जिंकवायचं आहे, आणि ते दृढ निश्चय जो उराशी बाळगलाय ना, त्या दृढ निश्चयासह मात्र चांगली खेळी नेहमी ते करताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू तर डॉट टाकलाय, इथून पुढचे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळतील. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच एक चांगले बॅटर आहेत, आणि चांगली गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने ठोकलाय, फटका गॅपमध्ये चेंडू आहे, जाईल गोळीच्या वेगानं सीमा रेखा पार. या रखरखत्या थंडीमध्ये येतोय करारा चौकार. तर नक्कीच चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये लगवला जातोय. 2 चेंडूंचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 4 धावा, या षटकामध्ये 4 धावा बनल्यात. एकूण धावसंख्येचा विचार केलात तर 32 पर्यंत जाऊन संघ विसवतोय. 32 धावांपर्यंत संघ जाऊन पोहोचलाय मित्रांनो. 32 रन्स ऑन द बोर्ड, 4 गडी बाद 32. पहिला बॉल निर्धावाला, दुसऱ्या बॉलवरती आक्रमण चढवलं फलंदाज विलास पाटीलनं, त्यांनी चौकार लगवला या दुसऱ्या बॉलवरती. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस खोदून काढले बॉलला, इथे मात्र संधी नाहीये. बॉल जाईल सीमा पार, 1 बाउन्स इनटू द फेन्स, चौकार. तर नक्कीच चौकार मात्र मैदानावरती लगवला जातोय. मी म्हटलं होतं की या ओव्हरमध्ये धावा घेणं गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये जो चांगला खेळ करणार त्याच्याकडे मोमेंटम असेल त्या मॅचचा, आणि चांगला खेळ करत असताना 2 चौकार येतात फलंदाज विलास पाटीलच्या बॅटमधून. पहिला बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, टप्पा मागे होता, परंतु पुढचे दोनही चेंडू ओव्हर पिच चेंडू पाहायला मिळाले. पठ्ठ्यामध्ये आला, आणि विलास सांगतायत की माझ्या पट्ट्यामध्ये आला तर तुम्ही कार्यक्रम करणारच. हा बॉल शरीरापासून लांब आहे, परंतु लांब आहे तो वाईडच्या रेषेपासून देखील. पंच इशारा करतायत, इट्स अ वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये पडतीये भर. टीमची धावसंख्या 1 घर पुढे सरकतीये, आणि जाऊन पोहोचते आमचे 37 स्कोरर मित्र दत्ता शेळके. मला सांगतायत 37 धावा फलकावर, 3 चेंडू शिल्लक. आडव्या बॅटने यावेळेस ठोकलाय, फटका फसतोय की काय क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु खराब जजमेंट. इथे मात्र बॉल जाईल बिग 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 षटकाराकरिता. तर यावेळेस मित्रांनो ओघ आलाय, धावसंख्येला ओघ आलाय. पहिल्या 4 बॉलमध्ये पॉकेट डायनामाइट खेळाडू विशाल पाटील, ज्या आघाडीच्या 5 फलंदाजांना करता आलेलं नाहीये ना, ती कामगिरी करताना आपण नक्कीच पाहतोय. षटकार ठोकतायत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 43 धावा. आता मात्र लढत होणार. असं वाटलं होतं पहिल्या 2 षटकांमध्ये ही मॅच तरी वन साइड होते की काय. 43-43. पुढचा बॉल, यावेळेसचा फटका दमदार आहे, ताकद आहे, परंतु झेल मित्रांनो. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे, आणि शेवट अखेरा प्रवास झालाय समाप्त. 45 लागलाय. प्रवास संपवायला थोडासा उशीर झालाय, परंतु देर ही सही बद दुरुस्त आहे. 45 धावा फलकावरती, आणि विजयासाठी 24 चेंडू आणि 46 धावांची गरज.
ची गरज आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या तब्बल. शेवटच्या अखेरच्या बॉलवरती विकेट जरूर प्राप्त केली. जर पहिल्या 1-2 बॉलवरती जेव्हा संधी निर्माण झाली होती तेव्हाच जर का विकेट घेतली असती तर वेगळी धावसंख्या, परंतु एकदा गेलेला वेळ या क्रिकेटमध्ये कोणीच आणू शकत नाही. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे आमची एव्हन जोडी. राजकीय पटलावरती मोठं नाव कोरलंय. टेनिस क्रिकेट तर धनानंद सोडलाय आणि सूर्या स्पोर्ट्स जो एक मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक स्पोर्ट्स इक्विपमेंटचा खूप सुंदर शॉप आहे. अगदी अल्प दरामध्ये खूप चांगलं स्पोर्ट्स इक्विपमेंट्स तुम्ही तिथे मात्र प्राप्त करू शकाल. अमित कडव गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल आणि इथे आपण पाहिलं तर हा बॉल निसटेल. इथून गती वाढली चेंडूची आणि बॉल जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय पहिला चौकार. तर नक्कीच पहिला चौकार येतोय अगदी पहिल्याच बॉलवरती. 4 धावांनी डावाची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅटर सुभाष ठाकूर यांना आपण पाहतोय. भरपूर क्रिकेट खेळतात ते देखील सांगतात की मला खूप त्रास होतो माझ्या शरीराला क्रिकेट खेळ खेळण्यापासून, परंतु आवड आहे, जिद्द आहे, शेवटच्या श्वासापर्यंत क्रिकेट खेळायचं आणि तेच अगदी पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय चौकार आलाय. चला 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 मॅच सुरू करायची आहे. 23 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 42 धावा करायच्यात. उलटी गिनती सर्वांची सुरू झाली आहे. काही जण बाईकवरती बसलेत, फक्त स्टार्टर मारायचा आहे, परंतु मॅच गरमागरमीची आहे त्यामुळे कोणीच जायला तयार नाही. फुल टॉस बॉल ऑन साइडला. हा बॉल देखील आणावा लागेल बाउंड्रीच्या बाहेरून. बॅक टू बॅक दुसरा घणागती फटका येतोय. चौकार चौकार येतोय. 2 फुलटॉस चेंडू त्यांचा करपूस समाचार. मैदानाच्या आतमध्ये सुभाष ठाकूर नावाचं वादळ इथे मात्र कोंगोत असताना जरूर आपण पाहतोय येत आहेत सलगचे 2 घणाघाती फटके. चौकार येत आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त दावा करण्याचा प्रयत्न नक्कीच हा संघ देखील करताना आपण जरूर पाहतोय. मागच्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा जमवल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार तर आलेत, परंतु मॅचला फिनिश कोण करेल, मॅच कोणाच्या बाजूने झुकेल, कोण येईल रविवारी या मैदानावरती सुपर 12 ची मॅच खेळायला पाहणं गरजेचं. बॉलर्स बॅक ड्राईव्ह यावेळेस मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये खूप मोठं चेस क्षेत्ररक्षकासाठी. पहिली वेगाने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये हसत बोलत चालत पळत मात्र दुसरी धाव सुभाष ठाकूर कंप्लीट करत असताना ॲटिट्यूड पण पाहू शकाल या खेळाडूचा आणि याचं कारण देखील
का खूप वेगाने त्यांना धावता येत नाही आहे, परंतु पहिली धाव आपण पाहिलीत तर जीवाच्या आखंदाने प्रयत्न केला होता लवकरात लवकर संपन्न करण्याचा. बॅटिंग स्टान्स देखील आपण पाहू शकाल, खडे खडे चेंडू उडवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातो. एवढ्या सर्व शर्यतींना जुगारून मित्रांनो जो खेळ ते करतायत मैदानाच्या आतमध्ये कमालीचा आहे. इथे देखील एकच धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, नकार आलाय. एका धावेनिशी टीमच्या धावसंख्येमध्ये पडतीये वाढ. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते आपण पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आहे, कमबॅक झाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांपासून लांब राहिले तर या मॅचचा निकाल ते देखील लावू शकतात. आणि लांब राहतील का मित्रांनो, लांब ठेवतील का फलंदाजी करणाऱ्या टीमला, हे देखील पाहणं गरजेचं. अमित खडव 4 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च करतायत. पुढचा बॉल फुल टॉस आहे, ऑन साईडला वळवला, परंतु रनआउटची संधी मैदानाच्या आतमध्ये. खराब कलेक्शन आणि त्याचाच परिणाम मित्रांनो, जिथे रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद असायला हवा होता तिथे मात्र एक धाव अगदी थाट्टामाटामध्ये पूर्ण केली जाते. टीमची धावसंख्या 1ने पुढे सरकेल, वधारेल जाऊन पोहोचेल. आपण पाहिलं तर 12 धावा फलकावरती. विजयासाठी आपण पाहिलं तर अजून देखील 19 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज. जवळपास इथून प्रतिषटक मित्रांनो 11ची सरासरी राहील की काही या मॅचमध्ये, की या बॉलवरती एखादा मोठा फटका सुभाष ठाकूर लगवतील. 4 चेंडू 11 धावांचं योगदान आतापर्यंत आपल्या टीमला दिलंय. पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल. स्ट्रायकिंग एंडला सुभाष ठाकूर तयार. 8व्या बॅटने ठोकलाय पुन्हा एकदा फटका. इथे मात्र वाट पाहिली गेली चेंडूची. 1 बाउन्स चेंडू हाताळला जातोय. दुसऱ्या धावेची संधी, धोका होऊ शकला असता, परंतु पैकी थोडीशी खराब मैदानाच्या आतमध्ये. आणि तेच कारण आहे की पुन्हा एकदा 2 धावा मैदानावरती वेगाने धावून पूर्ण केल्या जात आहेत. बरोबरीची सुरुवात मैदानावरती. पहिल्या इनिंगमध्ये देखील पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या आणि त्या 14 धावा प्रत्युत्तरादाखल काढल्या गेल्यात. आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना टीम पडगे या संघाच्या माध्यमातून. पडगे विरुद्ध टेंबोडे अशी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही याच विभागातले संघ आपण पाहू शकाल. एकमेकांच्या स्ट्रॉंग पॉईंट्स, एकमेकांच्या वीक पॉईंट्स दोन्ही टीमला माहिती आहेत आणि त्यावरती मात्र बरोबर काम केलं जाईल. त्यावरती बरोबर मित्रांनो कुठेतरी चढ वरचढ प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये शंकुनाथ गडगे आपण पाहतोय. चांगली बॅटिंग ज्यांनी मात्र केली शंकुनाथ गडगे मैदानाच्या आतमध्ये. संघाकडून सांघिक स्वरूपाचं दुसरं तर स्वतःचं पहिलं षटक मात्र घेऊन येत आहेत. VIP डायसवरती आपण दीपेश दादांना पाहू शकाल. भरपूर मेहनत घेतली आहे, चेहऱ्यावरती मेहनत दिसते मित्रांनो. उगाचच आपण पाहिलं तर या मैदानाच्या आतमध्ये त्यांचे बॅनर लगवले जात नाही आहेत. पडद्यामागचे कलाकार आहेत ते देखील. पाहुण्यांचं स्वागत घेतलं जातं आहे, पाहुण्यांची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. प्रत्येक आयोजकाचं इथे एक वेगळं बहुमूल्य योगदान या स्पर्धेसाठी जरूर आपण पाहतोय. संघ सांभाळण्याची जबाबदारी सुशांत शेळके असेल, शुभम शेळके असेल यांच्यावरती पूर्णपणे दिली गेली आहे. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज, 10.67 ची आवश्यकता या मॅचमध्ये जरूर आपण पाहतोय. 18 चेंडू 32 धावा सॉरी. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढला कार्पेटच्या साह्याने. बॉल करंगत एक्स्ट्रा वाईडिश लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव असेल इथे. रनिंग बिटवीन द विकेट्स एक अडचण राहिली आहे बॅटिंग करणारा संघ अर्थातच पडके संघाची, कारण की सुभाष ठाकूर फिजिकली पूर्णपणे फिट नाही आहे ते क्रिकेट खेळण्यासाठी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर एखाद्याच्या कोपराला बॉल लागला तरी तो एक मॅच पूर्णपणे बसतो, परंतु इथे मात्र फिजिकली पूर्णपणे स्ट्रॉंग नसताना देखील माझ्या गावाचं नाव या पनवेल तालुक्यामध्ये कशा प्रकारे वर आणता येईल. जवानी तर मी गाजवली हो, परंतु 40+ फॉर्मॅट जो सुरू केला आहे ना या पनवेलने, या रायगडने, त्या 40+ फॉर्मॅटमध्ये देखील माझ्या गावाचं नाव अजरामर राहिलं पाहिजे. माझ्या गावाचं नाव एका उच्च स्थानावरती राहिलं पाहिजे आणि तेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ ते करतायत. 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल 8व्या बॅटने इथे मात्र ठोकलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि कमालीचा झेल मात्र पूर्ण करेल. मी इथे पहिली विकेट, पहिल्या विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅचमध्ये. बॅटर आपण पाहिलं तर सुभाष ठाकूर बॅक टू द पवेलियन. मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना सुभाष ठाकूर आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय. नवीन बॅटर अशोक भोईर मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 3. चला अशोक दादा थोडंसं लवकर या प्लीज.
तर इथे आपण पाहिलं तर 15 धावांवरती पहिल्या विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज अशोक भोईर मैदानाच्या आतमध्ये आलेत. क्षेत्ररक्षणाची पाहणीशा करत असताना यावेळेस मात्र तयार आहेत. बॅट हातामध्ये त्यांच्या. पुढचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये चांगला संपर्क नाहीये, परंतु एक धाव मिळेल एवढी ताकद. इथे मात्र फेकी खराब आहे. सूर्यकांत मस्कर नाराज आहेत या फेकीवरती. नक्कीच एसटीएनच्या मागे सेफ फॅन्स म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. या वयामध्ये देखील क्लोज एसटी रक्षण ज्यांच्या माध्यमातून केलं जातं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक काळ गाजवला यांनी. वारंवार मी या नावाचा उल्लेख करतो कारण की कामगिरीच मित्रांनो तितकी सुरेख यांच्या माध्यमातून नेहमी केली जाते. क्षेत्ररक्षणाचा केंद्रबिंदू असतात. प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग सेट करत असतात आणि प्रत्येक बॉलवरती ट्रॅप रचण्याचं काम एसटीएनच्या मागून कुठेतरी खेळाडूंसाठी नक्कीच करतात. इनसाइड आउटचा फटका. यावेळेस मात्र स्ट्रेट पॅरलल टू द ग्राउंड. बॉल साइड लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेखा पार येतोय आणखीन एक चौकार. वीस धावा झाल्यात पहिल्या 8 बॉलमध्ये. 14 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. अजून देखील ही मॅच जिंकायची असेल तर 14-26 समीकरण मैदानावरती शिल्लक आहे. आणि पुढचा बॉल घेऊन येतील गोलंदाज. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न चेंडूला. पहिली धाव वेगाने पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी. कमबॅक करणारं षटक मैदानावरती हाताळलंय मित्रांनो. आतापर्यंत 5 चेंडून मागे 7 धावा खर्च झाला. प्रत्येक बॉल नंतर मीटिंग नकोय दादा. आता विनंती असेल तुम्हाला, प्रत्येक बॉल नंतर प्लीज मीटिंग नका घेऊ. यावेळेसचा बॉल इथून आपण पाहिलं तर जरूर पंचांकडे लाऊड अपेल, परंतु पंच सांगतायत बाईचा इशारा पंचांचा येतोय. इथून खेळ समाप्त झाला पहिल्या 2 षटकांचा. पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या बनवली 22. येणारे चेंडू आपण पाहिलं तर 12 आणि तुम्ही मॅच जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. सामना अजून देखील बॅलन्स आहे. दोन्ही संघांच्या बाजूने मॅच अजून देखील समसमान झुकलेली, कारण की भरपूर विकेट्स मात्र गमावल्या नाही आहेत बॅटिंग करणाऱ्या पडके संघाने. तर टेम्पोडे संघाने धावा देखील जास्त खर्च केल्या नाही आहेत. सुरुवातीला खराब झाली होती गोलंदाजीची, परंतु कमबॅक केला या मॅचमध्ये. लोक पाहू शकाल मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेंचे प्रणेते, या संपूर्ण स्पर्धेंचे प्रामुख्याने आयोजक आपण पाहू शकाल. गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदही भरपूर मेहनत घेतली आहे. आयोजक स्वतः आपण पाहिलं तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाताना आपण पाहू शकाल. पाहिजे ती मेहनत आम्ही करू, आमची स्पर्धा आम्ही कशाही प्रकारे यशस्वी करू. तुम्हाला फक्त यायचं आहे आणि चांगला क्रिकेट या मैदानावरती दाखवायचा आहे. मग उर्वरित कसर आणि उर्वरित पाहुणचार करण्यासाठी आमचे आयोजक मात्र अगदी तळ ठोकून आणि अगदी डोळ्यात तेल घालून प्रत्येकाची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक जणाला भूमिका दिली आहे आणि प्रत्येक जण आपली भूमिका अगदी योग्यरित्या सांभाळताना पाहायला मिळतोय. काहींना मित्रांनो आपण पाहिलं तर VIP डायसमधील पाहुण्यांना सांभाळण्याची भूमिका दिली आहे, काहींना व्यासपीठ सांभाळण्याची भूमिका दिली आहे, काहींना चेंडू पुरवण्याची भूमिका. आमचे कुणाल शेळके आणि दत्ता शेळके यांना या स्पर्धेमध्ये स्कोरिंगची भूमिका मात्र देण्यात आलेली आहे. आमच्या समीर दादांना आपण पाहिलं तर जेवणाची काळजी घेण्याची भूमिका देण्यात आलेली आहे. अशी भरपूर नावं आहेत मित्रांनो. संपूर्ण आदय गाव लागलाय ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, कारण की स्पर्धा मानाची आहे आणि स्पर्धा सन्मानाची आहे. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये होणार यामध्ये शंका नाही आहे. ही तर सुरुवात आहे मित्रांनो, पिक्चर अभी बाकी आहे.
अजून देखील मोठे मोठे संघ उद्या या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील, परवाची रात्र गाजवताना पाहायला मिळतील. रविवारी समजतील कोण असतील ते 2 बायकरमॅन जे मात्र या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचे हकदार असतील. एकमेव स्पर्धा ज्यामध्ये आपण 2 बाईक्स पाहतोय. एक आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे ओमकारदादा शेळके साहेब आणि त्यासमवेत सन्माननीय श्री विशाल शेळके यांच्या माध्यमातून. तर दुसरी बाईक जी असेल ती आम्हाला येते मित्रांनो, ज्यांना खऱ्या अर्थानं ज्यांची ओळख आहे, कोणाची स्पर्धा असू द्या, कुठलंही मैदान असू द्या, जे मात्र आवर्जून एक बाईक त्यांच्या माध्यमातून देतात. असेच रुपेशजी ठोंबरे बिंदासबाई यांच्या माध्यमातून एक बाईक येते आणि अतुलजी मोकल साहेब यांच्या माध्यमातून एक बाईक येते. एकूण दोन बाईक्सची ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांतजी मस्कर पूर्णपणे शफल झाले होते. परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर कुठेतरी आगळा वेगळा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र डॉट बॉलची समाप्ती. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल दिनेश शेळके साहेब जे एक फिटनेस फ्रीक आहेत या आदई गावचे, शेळके जिम्नॅशियमचे प्रोप्रायटर आणि खऱ्या अर्थानं रविवार 9 मार्च रोजी मागच्या वर्षी ज्या प्रकारे बॉडी बिल्डिंगचा शो झाला होता ना मित्रांनो या मैदानाच्या आतमध्ये, तो शो पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर साऱ्या तरुणांची बॉडी बनवण्यामध्ये फिटनेस खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये आणि त्या फिटनेस मित्रांनो घडवण्यामध्ये जे एक मोलाची भूमिका साकारतात, एक मार्गदर्शकाची भूमिका साकारतात, ते दिनेश शेळके आपण नक्कीच पाहतोय. या आदईमध्ये तुम्हाला प्रत्येक स्वरूपाची माणसं मिळतील. ही आदई नगरी आपण पाहिलं तर जितकी क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे ना, त्याहूनही जास्त बैलगाडा क्षेत्रातील मोठी मोठी नावं या आदई गावामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळतात. हे आदई गावामध्ये मोठे मोठे उद्योगपती देखील आहेत. आमचे दीपेश दादा आपण पाहिलं तर हे देखील बैलगाडा शौकीन आहेत मित्रांनो. आणि कुठंही तर या शेळके जिमचे आपण पाहिलं तर प्रोप्रायटर दिनेशजी शेळके साहेब हे देखील या मैदानावरती या मॅचचा आनंद घेत आहेत. दिनेश दादांचं आणि आमचं नेहमी मी म्हणेल बोलणं चालणं असतं एक चांगलं व्यक्तिमत्व, ते देखील या आदे गावामध्ये भरपूर प्रेम दिलं आहे. माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला सुरुवातीला दादा खूप चुका व्हायच्या माझ्याकडनं, परंतु सातत्याने त्या चुकांवरती पांघरून घालत 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 मला हक्काचं व्यासपीठ म्हणून यांनी मात्र नेहमी प्रदान करून दिलं गेलं. 29 धावा मॅच गरमागरमीची होती, परंतु आता मात्र गोलंदाजी करणारा संघ थोडंसं वर्चस्व निर्माण करतोय. 8 चेंडूंचा काही शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि करायच्या त्या 17 धावा. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल, परंतु इथे आपण पाहिलं तर एस.टी. रक्षक महेंद्रसिंग धोनी टेंबोडे संघाचे काय जबरदस्त रिस्ट्रिक्शन करतायत. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. इथून आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 7 चेंडू 17 धावा. इथून मोठा फटका जर का आला तर मॅच मित्रांनो समसमान, परंतु हा चेंडू जर का डॉट किंवा फक्त सिंगल आले तर पारडं थोडंसं जड होईल टेंबोडे संघाचं. निर्णायक चेंडू या मॅचचा. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट ऑन लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव आणि इथून मात्र मॅच थोडीशी झाली आहे जड. येणारे चेंडू आता असतील 6 आणि मॅच जिंकायची असेल तर धावा मात्र बनवायच्या लागतील, त्या मात्र 16. टेंबोडे 40+ विरुद्ध पडगे 40+ अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये. आणि स्क्रीनवर प्रगतशील भारत आणि प्रगतशील भारताचं दृश्य. भरपूर सारे प्रेक्षक म्हटले की हे दुबईचं दृश्य आहे की काय, परंतु आमचे संदेश दादा शेळके सांगतायत की हे ड्रोन वर्क आहे एकविरा इव्हेंट्सचं. आणि हा जो रोड आपण पाहतोय अटल सेतू ब्रिज आहे मित्रांनो. इथून मात्र आपण पाहिलं तर प्रगतीला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईमध्ये विमानतळ आलं, नवी मुंबई आणि मुंबईला जोडणारा समुद्रमार्गी रस्ता झाला आणि ही कामं आपण नक्कीच पाहतोय. प्रगतशील भारतामध्ये एक मोठा प्रकल्प आपल्या नवी मुंबईमध्ये आणि त्या नवी मुंबई विमानतळाला नक्कीच आपले भूमिपुत्र अर्थातच दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याची जी मात्र मागणी होती आपल्या भूमिपुत्रांची, ती देखील सरकारने मात्र कबूल केली आहे. येत्या 2026 मध्ये पहिलं उडान नक्कीच आपल्याला तिथून मात्र बघायला मिळेल. परंतु काय दृश्य होते मित्रांनो. आंतरराष्ट्रीय ठिकाणी ज्या प्रकारचे रस्ते असतात ना, ते रस्ते आता मात्र भारतामध्ये बनवायला सुरुवात होताना नक्कीच आपण पाहतोय. तर नक्कीच आपण पाहिलं तर
आणखीन एक आपण व्ह्यू पाहतोय जो स्वतः आमच्या एकविरा इव्हेंट्सने मात्र शूट केला आहे. जी ट्रायल लँडिंग झाली होती इंडिगो फ्लाईटची मागील काही महिन्यांपूर्वी, ती लाईव्ह आपल्या कॅमेऱ्यांमध्ये कैद केली आहे. आणि हेच तर वैशिष्ट्य आपल्या संदेश दादांचं. खऱ्या अर्थानं मेहनत आणि भरपूर मेहनत त्यांनी घेतली आहे. ते मात्र एक एक्झाम्पल सेट करताय की क्षेत्र कोणतंही असू द्या, तुमची मेहनत जर का प्रामाणिक असेल, तुमची कष्ट जर का घायले, तर मात्र शांततेच्या काळामध्ये गायलेला घाम तुमचं यश मात्र सर्व काय सांगून जातो. आणि आज या पनवेल विभागामध्ये कोणतीही स्पर्धा असू द्या, कोणतंही मैदान असू द्या, तिथे मात्र हक्काने एक नाव आपल्याला ऐकायला मिळतं, आई एकविरा इव्हेंट्स. आपल्या हक्काचा माणूस आहे. एक जबरदस्त क्वालिटी कॅमेरा वर्क. आज सकाळपासून मी म्हणेल, आज दुपारपासून कितपत डिसिजन त्यांच्याकडे रिव्ह्यूसाठी आले, परंतु एकही डिसिजन असा नव्हता की माझा व्ह्यू क्लिअर नाही आहे. सातत्याने मी म्हणेल एक चांगली कॅमेरा वर्क, कॅमेरामॅन्सची टीम त्यांची कार्यरत आहे. आणि ते स्वतः मित्रांनो ॲज अ ऑपरेटर या संपूर्ण गोष्टींचं आखो देखा देखभाल जरूर करताना पाहायला मिळतात. मालक स्वतः धंद्यामध्ये राबला ना, तो धंदा मित्रांनो एका वेगळ्या उंचीवरती गेल्याशिवाय राहत नाही आहे. आणि इथे मात्र मालक राबतोय. मालक मित्रांनो डोळ्यात तेल घालून थांबलाय. आज रात्री इथे 2 वाजलेत, ही स्पर्धा कव्हर करणार. उद्या सकाळी नक्कीच कुठेतरी मैदानावरती त्यांना आपल्याला पाहायला मिळतील. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मी जे रोपटं लावले एकविरा इव्हेंट्स या नावाचं, ते मात्र येत्या काळामध्ये एका वटवृक्षामध्ये मला रूपांतरित करायचं आहे. आणि त्यासाठी चाललेली ही तडजोड आहे, त्यासाठी चाललेली ही मेहनत नक्कीच आपण या आदईच्या स्पर्धेमध्ये पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 14 धावांची गरज या मॅचमध्ये. यावेळेसचा बॉल फटका इथे मात्र उलटवलाय. बॉल जातोय सीमा पार. संध्याकाळच्या आणि मध्यरात्रीच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यासाठी भाग पाडणारा येतोय षटकार. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. चला चला, चेंडू नसेल तर नवीन घ्या, पण मॅच काय थांबू देऊ नका. तीन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. चला 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 चला, मॅच सुरू करा. एका षटकाराने नवसंजीवनी आणली आहे मित्रांनो. एक चेंडू देखील मॅचचं गणित बदलवून शकणारा असू शकतो. आमचे लेजंड क्रिकेटपटू या गुलाबी थंडीमध्ये, फक्त त्यांनाच थंडी वाजत नसेल आता. पुढचा बॉल. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. थोडंसं दडपण वाढलं गोलंदाज आपण पाहिलं तर निवृत्ती यांच्यावरती, परंतु लंबी रेस का घोडा आहे. ड्रॉप सिंगचे हिरो आहेत निवृत्ती, आणि ते या मॅच मध्ये कमबॅक करणार यामध्ये शंका नाहीये. पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका आहे, ऑन साइडला वळवलाय. 1 धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब मित्रांनो, कलेक्शन थोडंसं खराब. फेकी बरोबर होती आणि पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी 6 धावांची गरज. तर अशीच मॅच मित्रांनो टेम्पोडा विरुद्ध हरिग्राम अशी ही मॅच झाली होती. आणि मात्र जिंकला होता षटकार लगावत आपण पाहिलं तर टेम्पोडे संघ. परंतु आता मात्र भूमिका बदलली आहे. आता तुम्ही जो षटकार लावल्यानंतर आनंद केलता, तो आनंद प्रतिस्पर्ध्यांचा वाचवायचा असेल तर तुम्हाला रोखावे लागतील. हा बॉल खूप महत्वाचा. इथे जर का फटका आला तर मित्रांनो मॅच फिनिश होणार, परंतु इथे जर का चेंडू डॉट गेला तर पुन्हा एकदा दोघांच्या मनामधलं दडपण थोडंसं वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. तर यस, टेम्पोडा 40+ संघ तेव्हा धावा केल्या होत्या आणि आज मात्र वाचवायच्यात. एकदा करून दाखवल्यात, एकदा वाचून दाखवेल का आज संघ. निवृत्ती मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 6 धावांची गरज. यावेळेचा बॉल एकतर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि यस दुसरी धाव देखील पूर्ण. अजून देखील मॅच समान
अंतरामध्ये. आता मात्र गॅप्स बघायला सुरुवात झाली असेल. बसलेला प्रेक्षक वर्ग आता मात्र जागेवरती उभा असेल. एखाद्याला हलकीशी डुलकी लागली असेल ना तर तो आता मात्र अचानक जागा झाला असेल. अजून मॅच सुरू आहे आणि इथे मात्र आजच्या स्पर्धेतील शेवटचा बॉल आहे आणि इथून मात्र कोणता संघ सुपर 12 जाईल अजून देखील आपल्या सर्वांसमोर चित्र स्पष्ट नाहीये. येणारा एक चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज, अशीच एक गरज आली होती आदई संघाला, परंतु इथे मात्र मॅच गमवावी लागली आहे. हरकत नाहीये, क्रिकेट मित्रांनो. आज हारलो, आजच्या मैदानातून अनुभव घेतला आणि उद्या मात्र मैदान गाजवल्याशिवाय राहणार नाहीये. परंतु या मॅचकडे जाऊया. एक चेंडूचा काही शिल्लक आहे आणि विजयासाठी 4 धावांची गरज. करो या मरो, कारण की जिंकलात तर स्पर्धेमध्ये राहणार आणि हारलात तर नक्कीच पुढच्या वर्षीची या गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई आयोजित भव्य दिव्य डे नाईट स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागणार. एक चेंडू 6 धावा. इथून मात्र हिरो व्हायची संधी असेल निवृत्तीला. इथून हिरो व्हायची संधी आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज प्रीतम यांना. एक चेंडू 4 धावांची गरज आहे. फ्लो मध्ये होऊन जातं. यस, एक चेंडू आणि 4 धावा. आता काहीतरी कर भावा, तेव्हा होईल तुझी तुमच्या गावामध्ये हवा. आणि इथे मात्र झाली आहे की काय. यस, एक चेंडू 4 ची गरज असताना बघतोय का रागानं षटकार मारला इथे मात्र वाघानं. आणि तो वाघ आहे आमचे समालोचक दादा, अर्थातच प्रीतम दादा. तर काय बॅटिंग आहे, आपल्या पट्ट्यामध्ये आला ना की आपण कार्यक्रम करतो. परंतु वेल प्लेड टेंबोडे संघ आपण देखील. चला पडगे संघाचे काय बॅटिंग आहे, जागा बनवली, फ्रंट फुटवरती आले, पट्ट्यामधल्या बॉलला फेकून दिलाय. चला मॅन ऑफ द मॅच तर प्रीतम दादा पाटील, आपण मॅन ऑफ द मॅच आहात या मॅचचे. प्लीज आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी मात्र नक्कीच यायचंय. 2 षटकार 1 चौकार निर्णायक क्षणी ज्यांच्या माध्यमातून लगवला गेला. चला दादा, आम्हाला थोडासा हॅलो. चला प्रीतम दादा, आपल्याला विनंती असेल की आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी लगेच यायचंय. आमचे सांडेपालकर सर. तर यस, यावेळेस मित्रांनो का हा जल्लोष नसावा, कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये दडपण वाढलं होतं. परंतु प्रेशरचा फुगा फोडणारा फटका मैदानाच्या आतमध्ये षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चला चला चला, यस. हा जल्लोष मित्रांनो पैशाने विकत घेता येत नाहीये. हा आनंद पैशाने विकत घेतला जाऊ शकत नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये काय खेळलेत, नावा रूपाला साजेसा खेळ त्यांनी मात्र मैदानावरती केलाय. चला दादा, चला गुल्लूभाई, आपण या आपल्या शुभास्ते ही ट्रॉफी दिली जाईल मॅन ऑफ द मॅचची. गुल्लूभाई, तर गुल्लूभाई यांच्या शुभास्ते मात्र मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. अभिनंदन सर आपलं. या अगोदर खूप सुंदर समालोचन या मॅच मध्ये त्यांचा एक चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. आणि नुकतीच संदेश भाई आपण देखील जॉईन व्हायचं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी. एक चेंडू 4 धावांची गरज होती. मनामध्ये काय चाललं होतं सर. यस यस,